क्रमांकावर आलेला आहे. माननीय मोदी साहेबांनी सांगितलं की माझा भारत देश 2030 साली अमेरिका, चायना, तिसरा भारत असेल, तिसऱ्या क्रमांकावर येईल. बांधवांनो, आम्ही सगळे, आमचे सगळे नेते हे विकासावर बोलतायत, जनतेच्या प्रश्नाबद्दल बोलतायत. सर्वांगीण विकास व्हावा, बेकारी जावी, महिलांचे प्रश्न जावेत. 14 साली सत्तेवर आले तेव्हा बांधवांनो आणि भगिनींनो, महिलांच्या शौचालयाचा मोठा प्रश्न देशात होता. आमच्या सौचित्र वाघिणी हा उल्लेख केला. 11,72,00,000 शौचालय संपूर्ण देशात बांधले. महिलांसाठी घर, तिथे नळाने पाणी 8 कोटी लोकांना दिलं. घर नव्हतं, छत नव्हतं डोक्यावर, कुठेतरी आधार घेऊन सावलीचा राहावं लागतं, अशी गरिबी आपल्या देशात होती. अशा लोकांना 4.25 कोटी पक्की घरं मोदी सरकारने, अमित शाह यांनी अशा जनतेला दिली. 54 योजना दिल्या. आज लाभार्थी किती आहेत? माननीय अमित भाईने सांगेन, अमित भाईजी हे बसलेले आहेत ना, त्यां 60-65% लाभार्थी ते आहेत. 60-65%, 60-65 मोठ्या प्रमाणे प्रगती केली. आजही ते सांगतायत की ह्या वेळेला अब की बार 400 पार निवडून येऊन तिसऱ्यांदा पंतप्रधान जेव्हा होतील माननीय मोदी साहेब, त्या वेळेला देशातली जी गरिबी आहे आणि देशाला जो महासत्तेकडे न्यायचा आहे, हे काम आम्ही करू. सत्ता येताच आम्ही ह्या कामाला लागू. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, आम्ही जात पात धर्म नाही, माणुसकी एकच जात आहे, एकच जात आहे. आता निवडून आल्यावर आम्ही 4 जातींसाठी काम करणार आहोत. एक महिला, युवा आणि शेतकरी आणि गरीब. एवढे विचार स्पष्ट आहे. आम्ही विकास, लोकांच्या अन्न, धान्य, नोकरी अशा प्रश्नावर आम्ही बोलतो. देशाच्या विकासावर आमच्या विरोधात आघाडी आहे 27% पक्षांची. काय बोलतात तो? विकासावर बोलतात. लोकांच्या प्रश्न आहे, नोकरी आहे, उद्योगधंदे आहेत, पाण्याचा प्रश्नही आहे. काय अंशी या कोणत्या प्रश्नावर बोलले? या भागात मोदी कृपेमुळे 10 वर्ष अलायन्स होतं आणि त्या अलायन्समुळे 10 वर्ष खासदार होता हा उद्धव ठाकरेचा. एक काम केलं, रस्ते, पाणी, वीज, शाळा, आरोग्य, बालवाडी तरी दिली? काही दिलं नाही. फक्त टीका, फक्त टीका. मोदी साहेब, अमित भाई, देवेंद्र फडणवीस आणि इकडे नारायण. या व्यतिरिक्त बांधवांनो, तुम्हाला सांगेन 3 दिवस आहेत. याचा असा पराभव करा, त्याचं डिपॉझिट जप्त होऊन असा पडला पाहिजे, परत उठता कामा नये. शिवसेनेत मी 39 वर्ष राहिलो आणि उद्धवने मला शिवसेना शिकवायची काय गरज नाही, गरज नाही. शिवसेना जन्माला आली ना तेव्हा आम्ही 15-16 वर्षाचे. बाळासाहेबांना, माननीय बाळासाहेबांना अभिप्रेत ते आम्ही शिवसेनेसाठी केलं. जीवाची पर्वा केली नाही ना, कुटुंबाची पर्वा केली. तेव्हा हा कुठे होता हो? शेमडा कुठे होता? कधी कोणाला कानफडत तरी मारलं का? काय भाषा करतो? अब के बार मोदी तडीपार. अरे अरे तुरे बोलतो. या मोदींकडून किती वेळा तू गेलास अनेक कामांसाठी? अमित भाईंना किती वेळ भेट? काय भाषा? आता म्हणजे कालच बोलले कुठेतरी, आता शेतकऱ्यांना पण टॅक्स लावतील. काही बोलतो? तोल गेलाय, सत्ता गेली, मानसिक स्थिती गेली. काही बोलतो, शिव्या काय घालतो. शिव्या म्हणजे ही उद्धवची शिवसेना शिव्याच्या पलीकडे बोलत नाही. आणि माननीय बाळासाहेबांनी मराठी माणसाच्या हितासाठी, हिंदुत्वासाठी
आयुष्य वेचलं हो शेवटपर्यंत. आणि ह्या माणसाने साहेब गेल्यानंतर 19 नंतर भारतीय जनता पक्षाबरोबर युती केली. 56 56 आमदार निवडून आणले. आणि बांधवानं भगिनीनं मातानो फक्त मुख्यमंत्री होण्यासाठी स्वार्थासाठी हिंदुत्वाशी गद्दारी केली आणि शरद पवारांच्या मांडीवर जाऊन बसले फक्त मुख्यमंत्री पदासाठी. त्यांनी बोलू नये, बोलायचं काय राहिलं नाहीये. आणि म्हणून बांधवांनो मी तुम्हाला सांगेन आपल्याला विकास करायचा. एक निसर्गरम्य हा कोकण आहे. समुद्र किनारे एका बाजूला आहे झालरी सारखा. मासे आंबे काजू नारळ अनेक या ठिकाणी फळं आहेत, मासेही आहेत, टुरिझमही आहे. आपण प्रगती करू. अशी प्रगती तुम्ही अनेक जण पूर्वी बोलायचे ना, आम्हाला कॅलिफोर्निया सारखी प्रगती करायची आहे. यानंतर कॅलिफोर्नियाचे लोक बोलू दे, आम्हाला कोकणासारखी प्रगती करायची आहे. आणि त्यासाठी भाजपचं सरकार, या ठिकाणी असलेले महायुतीचं सरकार येण्यासाठी येणाऱ्या 7 तारीखला तुम्ही नातेवाईक मित्र मंडळी सगळ्या संग चूक करू नका. या शिवे देणारे काही करू शकत नाही, प्रगती करू शकत नाही. मग त्यांना मत देऊन फुकट नको. मत द्याल तर माननीय मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी त्यांची निशाणी कमळ आहे. त्यांच्या 400 पार मध्ये या कोकणाच्या सर्वांगी विकासासाठी नारायण राणेची निशाणी पण कमळ आहे. आपण कमळाच्या समोर शिक्का मारा आणि तुमची सेवा करण्याची, विकास करण्याची संधी मला द्यावी. माननीय अमितजी शाह आज माझ्या प्रचाराला आले. ते आपल्याशी बोलणार. पण माननीय अमित भाई तुम्ही आलात, एवढा कडक उन्हाळा आहे, 43 डिग्री ऊन आहे, तरी आलात. मी तुमचं स्वागत आणि तुमची ऋणी व्यक्त करतो, आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.